जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी तुलसी हार गळा काज पितांबर आवडे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया म्हणून विठ्ठलिया म्हणून विठ्ठलिया बहुत सुकृताची होय म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर सुखाचे आग
बरी भार घालविया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे देवा बार गलोने देवावरी बार गलोने मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे हेर
कृष्ण भगवान के पति महादेव हनुमान की जय रे भाई सब जान की जय विदाल 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 हरि भगवान साईं बाबा की जय आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक भयाचे पोटी दुःखाचे रासी शरण तयासी जाता भले तुका म्हणे काय नोहे त्या करिता चिंतावा तो आता विश्वंभर मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया कृपादाने कथे ताविता कृपादाने कथे सद्गुरु दास ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रलाद लोपावण झालो चराचरी मी कडा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजा जय चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धिभावी सहजादीच्या चरणमजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया माश दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोक कीर्तने उभे होते लोक कीर्तने उभे होती लोका कीर्तने होती लोका ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताड़ श्रोते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सगळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सगळ्या नामा म्हणे जोडे काढून टाका तुमचे तुम्हीच घेऊन जा नंतर आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा शांतता ठेवायला बहुतेकांच्या परिचयाचा असं करत सर्वांच्या परिचयाचा आहे. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे.
तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय सोन्या बापू कारभारी घाडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी झुंबरताई, त्यांचे बंधू दत्तात्रय पाटील, त्यांची तिन्ही मुलं अनिल, अरुण, पोपटराव, त्यांचे पुतणे गणेश शंकरराव घाडगे, दादासाहेब बाळासाहेब घाडगे, या सर्व परिवाराच्या वतीनं मला मिळालेलं निमंत्रण जे ड्रायव्हर दिनकरराव उफाडे त्यांच्या माध्यमातून आणि म्हणून बऱ्याच वर्षानंतर चांदेगावकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ. अण्णासाहेबाचे नाते होते, त्यांच्यासोबत आलो होतो. या संबंधाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य महाराज, जाकेटवाले विनेकरी महाराज, सर्व टाळकरी महाराज, भालदार चोपदार महाराज, पाठीमागचे टाळकरी, इकडचे सर्व गायनाचार्य महाराज, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची संस्था, या सर्वांना व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो. भालदार चोपदार, शूटिंगवाले, पत्रकार, साऊंडवाले, असंच ठेव फक्त. सुंदर मंडप, सुंदर नियोजन, काही नियोजनात काटकसर नाही. या संबंधाने ज्यांच्याकडे आमचं वास्तव्य ते सन्माननीय अण्णासाहेब पाटील सदाफळ, एकनाथराव आप्पा आले ना, हा ते पाटील, ब्रह्म विष्णू महेश तिघालाही नमस्कार. इकडचे सर्व मान्यवर, उपस्थित माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि घाडगे परिवाराचे नातेगोते, या सर्वाच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, अतिशय सुंदर नियोजन केलं बरं का एकनाथ आप्पा. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं पूजनीय पिताजींचं पुण्यस्मरण भागवा भागवी नाही, काट कसर नाही बरं का विजूभाऊ. सुंदर मंडप, बसा. आणि म्हणून पुन्हा त्यांचे बंधू दत्तात्रय असतील, अनिल, अरुण, पोपटराव, त्यांची मातोश्री झुंबरबाईन, पुतणे गणेश आणि दादासाहेब, या सर्व परिवाराला सुंदर नियोजन केल्याबद्दल धन्यवाद देतो. पण त्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. दुसरे तुमच्या तोंडावून प्रेमानं हात फिरवतील ते स्वार्थापोटी, आणि बाप तुमच्या थोबाडात मारल ते तुमच्या हितासाठी, एवढं लक्षात घ्या. एकदा वडील गेले की घराचं वजन गेलं, आणि हे महत्व वडील आहे तोपर्यंत कळत नाही बरं का रविदास. बाप गेल्यावर त्याचं महत्व कळत असतं. बाप म्हणजे घराचं वजन आहे, बाप घराचा दरार आहे. एवढंच नाही, मायपेक्षा जास्त प्रेम करणारा बाप आहे बरं का विजूभाऊ. फरक एवढाच आहे, मायचं समाज पाहतो, बापाचं प्रेम लपून आहे, बस एवढाच फरक आहे. माझ्या बोलण्याचा जर राग येत असेल मावल्यांना तर माझ्यावर लाल डोळे करू नका. मला काय 12ला जायचं आहे नाही का भाऊ.
जास्तच राग येत असेल तर तुम्ही डोळे बंद करा. प्रत्येक माऊलीला माझं आव्हान आहे, आपला आपला बाप आठवा. मग कळेल बापाचं केवढं प्रेम असते. एका वाक्यात सांगतो, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं सुद्धा बाप रडल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम. म्हणून किरकोळ संकट असेल किरकोळ, पण भयानक संकट आल्यावर बापच आठवतो, हे लक्षात ठेवा. एकनाथ आप्पा चालता चालता पायात काटा भरला, आई ग म्हणतोय, आई ग. पण लक्ष नाही ना, हायवे क्रॉस करताना याच्याजवळ करकचून ब्रेक दाबून ट्रक थांबला. दोन्ही हात वर करून बाप रे, इथं आई नाही, इथं बापच आहे. भयानक संकटाच्या वेळेला बापच आठवतो. आणि याच्यासाठी पुराणाचे पुराण भरले. बापावर कीर्तन होईल एवढा विस्तारपूर्वक विषय आहे. तरी एक 2-2 मिनिट घेतो, बस जास्त नाही. आणि मिनिट किती वाढले तरी तुम्हाला 12ला मोकळे करतो बरं का एकनाथराव. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, मीच वेळ चुकवत नाही. तुमच्या आधी आलो अर्धा तास. विजूभाऊ विठ्ठल कष्ट उपसलेले असतात. उपवासी राहिलेला, फाटके कपडे घातलेला, पण लेकराला सुखात ठेवणारा बाप. आणि जेव्हा सुखाचे दिवस येतात तेव्हा कौतुकानं थाप ज्याने टाकावं तोच निघून जातो. हे प्रत्येकाच्या जीवनात आहे, प्रत्येकाच्या. जेव्हा बसून खाण्याचे दिवस येतात, आता बाबा काही करू नका, यशीच्या रूममध्ये बसा, खुर्चीवर बसत जा, आम्ही सगळे पाहतो, त्याच वेळेला तो व्यक्ती निघून जातो. हे आपण पहा. एक प्रसंग 1 मिनिटात सांगतो. हनुमानजीला पाठवलं रामचंद्राने, ते प्रयाग क्षेत्रात आले. 14 वर्षांनी वापस आले. हनुमान, माझा भाऊ भरत, लोक सावत्र म्हणतात, पण आम्ही शरीरानं 2 आहे. 14 वर्षे बसला तपाला माझ्यासाठी. त्याला निरोप द्या, तुमचे बंधू येणार आहेत म्हणावं. हनुमानजी आले. भरतजी, आज तुमचे बंधू रामचंद्र दुपारपर्यंत अयोध्येत पोहोचणार आहे. भरत नुसता हनुमंताच्या भोवताल नाचला. आप्पा, मारुतीराया, या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला? हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे तप केलंय मी. काही नाही माझ्याकडे, पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसेल. एकदा राजा राणीचं रूप मी या डोळ्यानं पाहिल आणि पवित्र झालेले बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. ही सावत्र भावाचा आनंद पहा. आणि तिथून जेव्हा भरतजी पळत आले अयोध्येत, 14 वर्षांनी महालाच्या पुढे उभा, माय कौसल्याच्या महालापुढे, माताजी माताजी बरोबर ओळखला आईनं. माझ्या भरताचा आवाज आहे. 14 वर्षांनी आला. माय बाहेर आली. क्या हुआ बेटा? अभी अभी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान, मेरे राम भैया दोपहर तक अयोध्या में पधारने वाले है माँ. एवढं ऐकलं माय कौसल्या रडू लागली. मी या प्रसंगासाठी तुम्हाला तिथं नेलं. भरतजी म्हणाले, माँ 14 साल के बाद मेरा भैया आ रहा. हाँ, आपको खुशी नहीं हो रही? खुशी हो रही बेटा. तो रोती क्यों? तुम्हारे पिता की याद आई. हा प्रसंग लक्षात. तुम्हारे पिता की बहुत इच्छा थी राम का रास तिलक देखने की. आज तुम्हारे पिता होते तो नाचने लग जाते बेटा. आज तुम्हारे पिता की याद आई करके रो रही. मी का सांगतो, ज्यानं कौतुक पाहावं ती व्यक्ती त्यावेळेला नसते. देवाला सोडलं नाही तर आपल्याला काय. विठ्ठल आता थोडस भागवतात नेतो, थोडस रामायणात. 2-2 मिनिट. कृष्णजीचा जन्म झाला मथुरेत. मिठी मारली वसुदेवानं. माय देवकी म्हणाली, पतिदेव तो पुढचा गेट, त्या गेटच्या पुढचा दगड डोळ्यापुढे आणा. माझ्या भावानं कंसानं आपले 6 लेकरं
पाय धरायचा, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडतं तसं डोकं फोडून मारायचं. आपण तडफडत होतो, 6 मारले. लपवा लपवा जगजेठ, एवढं तरी वाचवा. आप्पा हे मायचं प्रेम सांगतो. आता बापाचं, अंधारी रात्र आहे, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, यमुनेला पूर, तरी कृष्णाला टोपल्यात घेतलं आणि गळ्या इतक्या पाण्यातून पुरातून बाप गेला आणि गोकुळात लेकराला सुरक्षित ठेवून तांबडं फुटायच्या आधी जेलमध्ये वापस आला. अरे मग बापाचं कुठं प्रेम कमी? विठ्ठल मी माय बापाचंही प्रेम आहे, पण एक बारीक चिंतन पहा. मायचं प्रेम आहे लपवा लपवा जगजेठी, पण बापानं टोपल्यात घेतलं आणि पुरातून गेला बाप आणि लेकराला सुरक्षित ठेवून वापस आला. हे वसुदेवाचं प्रेम. बापाचं कुठं? आता रामायणात नेतो 2 मिनिट. वनवासात सोडून मोबाईल ठेवून दे बेटा. विठ्ठल विठ्ठल वनवासात सोडून सुमंत प्रधान वापस आला. माय कौसल्या विचारलं, मी रामाची माय आहे. 6 दिवसापूर्वी वसिष्ठ गुरुजींनी सांगितलं होतं, रामा उद्या राज्याभिषेक आहे बेटा, काही नियम आहे सांगा गुरुजी. आज जेवायचं नाही. आदल्या दिवशी माझा राम उपवासी ठेवला गुरुजीनं, आणि तसाच उपवासी राम सकाळी उठला आणि बिना जेवणाचा वनवासात गेला. अरे मी माय आहे त्याची, काही खाल्लं माझ्या बाळानं? खाणे के बारे में पूछ रही के माँ? अरे 3 दिन बीते बिनु जल पाना. 3 दिवस तिघानं पाणी घेतलं नाही. 4थे दिन श्रृंगवेरपुर पहुंचे जाई, श्री भगवान फल कछु खाई. सफर कैसी हुई? श्रृंगवेरपुर तक रथ थामा, बाद में नैया थी और बाद में तीनों पैदल गए. पायदळ शब्द ऐकला, रघुनंदन पायी गेला आणि रथ कारे तू आणिला. मायचं प्रेम सांगतो मी. आणि मग आकाशाकडे पाहून अण्णासाहेब सूर्याची प्रार्थना केली. सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा. तापू नको रे माझा राघव येतो वना, माझा राघव माझा राघव येतो वना. रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, पायी गेला. हे मायचं प्रेम आहे जीवाऊ. रघुनंदन पायी गेला, रथ कारे तू आणिला. आकाशाकडे पाहून प्रार्थना केली, सूर्यवंशी नारायणा, माझा राघव येतो वना. सूर्यवंशी दिनकरा, अहो धरणी माय बहिणी, सांभाळावा कोदंड पाणी. हे माय कौसल्याचं प्रेम. आता पुढे चला. राजे दशरथजी निश्चेष्ट पडलेले आहे.
सुमंत प्रधानानं नमस्कार केला. देखी सचिव जय जीव कही तेने उदंड प्रणाम. अजिबात घाबरू नको, बरोबर आहे. घाबरतो काय हेच कळत नाही मला. एक नंबर वाजवतो तो. पुन्हा एकदा. देखी सचिव जय जीव कही तेने उदंड प्रणाम. सुनत उठे उभ्या कुल नृपती कहो सुमंत राम सियावर रामचंद्र. एवढंच असते. सुनत उठे उभ्या कुल नृपती. राजे ताड़कन उठले. आणलं माझ्या रामाला. 14 साल के पहले कोई नहीं आएगा सरकार, कोई नहीं आएगा. परिणाम राम राम कही राम, राम राम कही राम. तनु परिहरी रघुवर विरह राहू गये सुरधाम. 6 वेळा राम 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 म्हणून राजा दशरथानं प्राण सोडला. एकनाथ आप्पा, माझा दृष्टांत संपला. माय कौसल्येचं प्रेम तिनं रामासाठी हंबरडा फोडला. बापाचं राजा दशरथाचं प्रेम लेकासाठी प्राण सोडला. मग बापाचं कुठं कमी आहे. विठ्ठल लक्षात घ्या, त्यांचा आपला ऋणानुबंध असतो. कारण हा प्रवास आहे आणि प्रवास वयमानावर नाही, तिकिटावर आहे. हे लक्षात ठेवा. ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. 22 वर्षाचा नातू आता हे सांगताना मला अण्णासाहेब डोळ्यापुढे येतात आहे ना. प्रारब्ध त्याला काय. 22 वर्षाचा नातू मरतो आणि 80 वर्षाचा आजोबा अंत्ययात्रेला सहभागी असतो. मरण पावला तो 22 वर्षाचा आणि श्रद्धांजलीच्या वेळी उपस्थित आहे आजोबा 80 वर्षाचा. का? ज्याचं तिकीट संपलं. हे आधी ठरलेलं आहे. पिरिलब्ध पहिले रचा पाछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे रे, भज भज रे रघुवीर. आधी रचना प्रारब्धाची आहे, त्याच्या आधारे रचना शरीराची आहे. जसं 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 त्या प्रारब्धामध्ये असेल तसं तसं घडत असतं. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी. ते नाचुके कर्म कधी, ते नाचुके कर्म कधी, ते नाचुके कर्म कधी, ते नाचुके कर्म कधी. होणारा तारिकी बुद्धी, होणारा तारिकी बुद्धी, होणारा सारथी बुद्धी, होणारा सारथी बुद्धी. ओ कर्म रेखा करे ना, कर्म रेखा करे ना, कर्म रेखा करे, कर्म रेखा करे ना. होणार नकडे पुढील होणार, नकडे पुढील होणार, नकडे पुढील होणार. जे जे लिहिली प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. पुढे शब्द आहे होणारा सारिकी बुद्धी. एक कल्पना करा, 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढाने एकुलता एक मुलगा 20 वर्षाचा. त्यानं पप्पाला हिरो होंडा घेऊन मागितली. विजू भाऊ, पप्पानं श्रीरामपुराहून 2च तासात हिरो होंडा आणून दिली. जे पळवतं पोर. 15 दिवसांनी त्या पाटलाची मित्रमंडळी आली. पाटील आहे का घरी? अहो बा, आत या आत या आत या. चहा पाणी नाश्ता सगळे झालं. कसं येणं केलं? तुमच्याकडेच आलो. एकट्याची सांगायची हिंमत नव्हती म्हणून आम्ही 10-12 लोक आलो. आम्ही वैरी नाही तुमचे. अहो ते तुमचं पोरग गाडी पळवतं का हेलिकॉप्टर? हे पहा, एक दिवस पोत्यात गुंडाळून आणावं लागेल. मायबापाच्या डोळ्याला धारा लागल्या ऐकून. ठीक आहे, मी सांगतो.
मुलगा रात्री उशिरा आला, मायबाप काही त्या दिवशी जेवले नाही. हे लेकराला कळत नाही रोहिदास, मायबाप झाल्यावर कळतं मायबाप. सकाळी मुलानं किक मारली गाडीला. 20 वर्षाचा मुलगा, 100 एकराचा मालक, वारसदार, एकुलता एक कुळाचा दिवा. जशी किक मारली तसे मायबाप पुढे आले. एक हँडल आईनं, एक हँडल बापानं धरला. काहीच केलं नाही. मायबापाचं रडणं सुरू झालं. मुलाला काही सुचेना. का रडता आई, का रडता बाबा? वैरी आहे का रे गाववाले? काल 10-20 लोक आले होते. ते म्हणले तुमचा मुलगा गाडी पळवतो का हेलिकॉप्टर, पोत्यात गुंडाळून आणावं लागेल मला. असं ऐकलं आम्ही, कालपासून जेवलो नाही. एका खांबावर द्वारका आहे राजा, 100 एकराचा मालक आहे रे. आम्ही तुझे मायबाप आहो, तरी तुझ्या पाया पडतो, पण गाडी हळू चालवत जा. हो आई, हो बाबा असं म्हणताय. घरून हळूच निघतं आणि रोडला लागलं की 80 पडवतं. का? तिकडनं एक ट्रक श्रीरामपुराहून 80नच निघालेला आहे आणि याची त्या ट्रकची धडक विधिलिखित बेलापूरला ठरलेली आहे. गावकऱ्यांनी विरोध करू द्या, मायबापांनी रडू द्या, तरी मुलगा 80च्या कमी गाडी का पळवत नाही? याचं कारण जे होणार आहे त्याप्रमाणे त्यावेळेला त्याची बुद्धी त्याला मदत करते. होणारा चारिकी बुद्धी कर्म रेखा टळेना. होणारा चारिकी बुद्धी कर्म रेखा टळेना. होणारा सारखी बुद्धी कर्मरेखा टळेना. होणारा सारखी बुद्धी कर्मरेखा जे लिहिली प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. जसं होणार आहे त्याप्रमाणे त्याची बुद्धी त्याला मदत करते. पळव गाडी, पळव गाडी, पळव गाडी. का? तिकडून ट्रक तेवढ्याच वेगात निघाली. आता जर तू कमी वेगात पळवली तर ठरलेली घटना घडत नाही. त्याची बुद्धी तशीच मदत करणार त्यावेळेला. होणारा सारिकी बुद्धी कर्मरेखा टळेना. नकळे पुढील होणार. पुढे काय? पुढे माईक आहे म्हणा. बरं ठीक आहे. नकळे पुढील होणार, भूत भविष्य हा विचार. लाव ना पुढं. काय आहे रे? काहीतरी पुढं आहे. कर्मे तदनुसार वर्तणे लागे सर्वथा. कर्मे तदनुसार वर्तने लागे सर्वथा. कर्मे तदनुसार वर्तने लागे सर्वथा. कर्मे तदनुसार वर्तने लागे सर्वथा. नकळे पुढील होणार. नकळे पुढील होणार. भविष्य हा विचार. भविष्य हा विचार. कर्मे तदनुसार वर्तने लागे सर्वथा. 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 कर्मे तदनुसार वर्तणे लागे. बस कितीही बदल करा त्याच्यामध्ये नाही, ते तसंच होणार म्हणजे होणार. एकंदर 3 प्रकार आहे ना कर्माचे. प्रारब्ध, क्रियमान आणि संचित. हे कर्माचेच विभाग आहे. फरक एवढाच आहे, साचलेलं आहे त्याचं नाव संचित आहे. आता करतोय हे क्रियमान आहे, भोगतोय ते प्रारब्ध. बस एक सुटसुटीत वेदांत. अगदी तुम्ही जन्मभर विसरणार नाही अशा सोप्या भाषेत चालू आहे आपलं. होशीन हो नको लावू. बरोबर आहे. बरं जाऊ द्या, कास्तकाराच्या भाषेत सांगतो मी. अण्णासाहेब तुम्ही कास्तकार आहे. आता जे शेतामध्ये पीक त्याचं नाव आहे क्रियमान. पिकलेलं साठवून ठेवलं आप्पा ते आहे संचित. आणि गिरणीवर दळायला नेलं ते आहे प्रारब्ध. आणि मग विचार करा, आता तुम्ही जेवण करून आला,
चालू पिकाचं नाही, गेल्या वर्षी जे पिकलं होतं ते कणगीत भरून ठेवलं, सकाळी दळायला गिरणीवर नेलं, ते मळलं, आता भाकरी खाऊन आला. म्हणजे आजचं जेवण गेल्या सालच्या पिकावर आहे, तसं आजचं सुख दुःख हे संचितावर आहे. जे संचितात आहे त्याप्रमाणे बरं का रविदास. मग काही काही माणसं अहो आमच्या शेतात अख्खं गव्हाचं पीक आहे राव, तर रोज भाकरीच खावी लागते. शेजाऱ्याच्या शेतात पूर्ण ज्वारीचं पीक आहे आणि ते चपात्या खाऊन येतं. असंच आहे. एवढं चांगलं वागून दुःख का, आणि ते वाईट वागतं तरी सुखी का. म्हणजे त्याच्या शेतात ज्वारीचं पीक असून चपात्या का खातं, आणि आमच्या शेतामध्ये गव्हाचं पीक असून आम्हाला भाकरी खा. अरे याचं कारण आहे, आता तुला त्याच्या शेतात ज्वारीचं पीक दिसतंय, पण त्यानं पूर्ण गेल्या वर्षी गहू पेरला होता. आता तुझ्या शेतात पीक गव्हाचं आहे, पण तू अख्खी ज्वारीच पेरली होती आणि ते भरून ठेवलं. आता दिसायला गव्हाचं पीक, पण भाकरीच खावी लागणार तुला 12 महिने. त्याच्या शेतात दिसायला ज्वारीचं पीक आहे, पण गेल्या साली गहू पेरल्यामुळे ते चपात्या खातं. बस या बसा. भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी, मगाशीच आले होते. हा बस ती पार्टीच आहे 3 जणांची. हा बस तिकडे करा म्हणावं संघटना काय ते. विठ्ठल त्याच्या भीतीनं कुठेही जा, ते तुम्हाला सोडत नाही बरं का. त्याची बायको मेली, कोणाची विचारू नका विजूभाऊ, हे दृष्टांत असतात, खरे नसतात. हा ना, काहीचा हेच उद्योग आहे. ते तुम्ही सांगितलं तर कोण्या गावाला घडलं. अरे तुला काय घेणं आहे बाकी पटवून देण्यासाठी. बायको मरण पावली सकाळी 6ला. सगळे नातेगोते जमले 2 वाजता, आणि ते तिरडीवर बांधायच्या वेळेला भूतानं प्रवेश केला बरं का विजूभाऊ. पिशाच्यानं उठून बसली दोऱ्या तोडून. आता सगळे घाबरले. ते म्हटले अरे काय जिवंत माणसं पेटवायला सांगताना आम्हाला काय नेऊन घालता का जेलमध्ये. नाही हो, नवरा म्हणला 6 तास झाले कापूस लावून बेजार, नाकाला कापूस उडे ना. डॉक्टरही म्हणले डेड बॉडी आहे. सगळे गेले निघून. पण नवऱ्याला कसं जाता येईल. 6 महिने होती ए संतोष, 6 महिने
6 महिन्यानं विजूभाऊ पाहुणे आले. हे स्वयंपाक करत होती घरात. एक भाकरी तव्यावर होती, एक भाकरी शेकायला ठेवली, एक थापून तयार झाली. पाहुणे म्हणले पाणी बोलवा हो, पाणी. घरमालक म्हणला अरे पाहुणे आले, पाणी पाठवा, पाणी आणा. ती उठली नाही. तिथून जो हात पुरवला पाहुण्यापर्यंत 25 फुटाचा पीबीसीचा पाईपच. अण्णासाहेब एवढा लांब हात बघितल्यावर पाहुणे पाणी पिल का? पाहुण्याचंच पाणी पाणी झालं आणि बिना पाण्याचे पाहुणे गेले. पण नवऱ्याच्या लक्षात बापरे, तरी वाटलंच होतं 6 तासानं डेड बॉडी उठली कशी आहे, तर भूत आहे, नरड दाबून मारल मला. मग त्यानं ठरवलं रोहिदास आज निघून जाणे. झोपायचं नाटक केलं. रात्री 9 वाजता लुंगी बनेनवरच उठलं, बायको झोपली असं समजून गेलं. हायवेला एक ट्रक पकडली, ट्रकवाल्याच्या पाया पडलं, तिथून गेलं रेल्वे स्टेशनवर. तिथं रेल्वे आली, तेवढ्यात रेल्वेत बसलं. रात्रभर प्रवास झाला विजूभाऊ आणि सकाळी 9 वाजता नागपूरच्या स्टेशनवर उतरलं लुंगी बनेनवर. वाचलो म्हणला भूताच्या ताब्यातून. आता नागपूरला हमाली करतो, नाही तर बूट पालिश करतो. आता तिकडे जायचं नाही, आता एकदा तोंड धुवून घेऊ म्हणून प्लॅटफॉर्मवर आलं नळ्यावर तोंड धुवायला. तिथं बायको पॅननं मॅनेला घेऊन उभी. हे तिच्याकडे पाहत होत. तू आली आणि तुम्ही लुंगीवरच आला हो. मग मी पॅन्ट घेऊन आली. अरे कुठेही जा, कर्म ते सांगाती पुढे चाले, कर्म ते सांगाती पुढे सांगाती पुढे कर्माच्या भयाने गेलो रातोरात, कर्माच्या भयाने गेलो रातोरात, कर्म ते सांगाती पुढे चाले, कर्म ते सांगाती पुढे चाले, कर्म ते सांगाती पुढे चाले. कर्माच्या भयाने गेलो रातोराती, प्यान्न म्हणायला घेऊन उभी, कर्म ते सांगाती पुढं चाले. तो दुष्काळ पडला, त्याला काय विजूभाऊ शेंगोळी म्हणतात, कुठं शेवंती म्हणतात, शेवंती. त्यासाठी आलं तुमच्या लक्षात. दुपारी शेंगोळी, रात्री शेंगोळी. दुपारी मुलगा सून मुंबईला, म्हातारं वैतागून गेलं शेंगोळी खाऊन खाऊन खाऊन. म्हणला देवा त्याच्यापेक्षा रोगोर भेटलेलं बरं. हे रात्रंदिवस शेंगोळी, 1.5 महिना झाला शेंगोळी. आता म्हणला उद्या मुंबईला जातो आणि मुलाकडे महिनाभर थांबतो. शेंगोळीनं वैताग आला म्हणून सकाळी 6ची गाडी पकडली विजूभाऊ. 6 तासानं मुंबईला पोहोचलं. रविवार होता, मुलगा घरीच होता. आनंद वाटला सुनेला, मुलाला. पप्पा आले, मामाजी आले. बाथरूममध्ये फ्रेश झाले. बाबा जेवण नाही बेटा, तसाच आलो. मग मी जेवायचाच आहो, आपण दोघंही सोबतच जेवू बाबा. हां बेटा. पाटं मांडले बरं का विजूभाऊ, हे नीट पहा. बाप तर तयारीत होता अण्णासाहेब. वैतागलो देवा, शेंगोळीनं 1.5 महिना झाला. आता इथं पहिला वरण भात खातो, मग चपाती, मग भजी. मनोगत चाललं. एवढ्या ताटं आले बरं का रोहिदास, ताटं आले. दोघांच्या पुढे 2 ताटं. चष्मा पुसू पुसू बाप पाहत होता. विश्वास बसेना, कारण शेंगोळी. मुलगा म्हणला बाबा आज रविवार आहे. तुमच्या सुनेला म्हटलं माझी आई शेंगोळी खूप चांगली करत होती, माझी इच्छा झाली, तुला येतं का? सुनबाई बनली तुमची, मला चांगली येते शेंगोळी. मग मी म्हटलं दुसरं काहीच करायचं नाही, आज पोटभर शेंगोळीच खायची. जेव्हा बाबा. रोहिदास बाप डोळे पुसत होता. आईची आईची आठवण झाली का बाबा? अरे तिला वैतागूनच आलो. मग जेव्हा ना बाबा, तुझा काही दोष नाही भाऊ. का? अरे मी चांदेगावून निघालो सकाळी 6ला, पण या शेंगोळीला कसं कळलं 250 किलोमीटर माझ्या आधी पुढे हजर झाली. याला म्हणतात कर्म ते सांगाती पुढे चाले, कर्म ते सांगाती पुढे चाले, कर्म ते सांगाती पुढे चाले. कुठेही जा ते तुम्हाला सोडत नाही. जसं पोटाच्या भीतीनं कुठेही जा.
पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटाची येते चवे तिकडे पोटाची येते चवे तिकडे पोटाची येते चवे तिकडे जावे तिकडे पोटाची येते सवे तिकडे पोटाची येते सवे तिकडे पोटाची भेने जिकडे जावे तिकडे पोटाची येते चवे पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटाची येते चवे तिकडे पोटाची येते चवे तिकडे पोटाची येते चवे तिकडे जावे तिकडे पोटाची येते सवे पोटा तिकडे जावे तिकडे पोटाची येते सवे तिकडे पोटाची येते सवे पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटची येते सवे यारो पेट बडा बाका यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा यार पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा ए जग सन्यासी देख फकीरा घर घर मागे टुकड़ा सन्यासी तो फकीरा घर घर मांगे टुकड़ा ये की असन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा लगा दिया देख सन्यासी देख फकीरा घर घर मागे टुकड़ा एक ही आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा यही पेट से राव सिपाही यही पेट से मरते यही पेट के खाते रात में मुलुक मुलुक सब फिरते यारो पेट बड़ा बाका पोट लागले पाठीसी पोट हिंडवी देशो देशी पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटची येते सवे जसं पोटाच्या भीतीनं कुठेही जा तरी तुमचं पोट तुम्हाला सोडत नाही तसं कर्माच्या भीतीनं कुठेही जा तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही भोगावंच लागतं कर्माच्या भयाने ते एकतारीवाले भजन करत होते अरे त्यांचे प्रश्न उत्तर काय मजा होती अण्णासाहेब त्या भजनात प्रश्न या पार्टीनं उत्तर त्या पार्टीनं द्यायचं मग या पार्टीनं प्रश्न विचारायचा आणि या पार्टीनं उत्तर द्यायचं मजा पौराणिक आधार त्याला तिकडचे धरतरीला मरण आलं कुठ गाडाव पाण्याला लागली तहान काय पाजाव अग्नीला लागली थंडी काय न सेकाव सांगा बरं हे असं असं काय करतो एकतारी उत्तर ए मग इकडचे एक चातुर्वर्णी नार पांडुरंगा तिला 32 भरतार पांडुरंगा नाही केला एकाचाही संसार पांडुरंगा ओळखून घ्यावे अरे असल गुरुचा पुरा उत्तर द्यावे हे तेव्हाची पाठ नुसतं आहे का दुसरा बुवा सांगणार नाही तुम्हाला मला सांगा अण्णासाहेब मजेदार प्रश्न आहे ते एक चातुर्वर्णी नार पांडुरंगा म्हणजे जीभ तिला 32 भरतार पांडुरंगा म्हणजे दात नाही केला एकाचाही संसार अख्खे पाडले पाहता काय माझ्याकडे विठ्ठल कोणाचंही चांगलं घ्यायला काय हरकत आहे तसं कर्मावर त्यांचे बदल एक तारीख रे
कर्माच्या भयाने बैसलो समाधी आणि कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे. कर्माच्या भयाने गेलो रातोराती कर्म ते सांगाती पुढं चाले. कर्माच्या भयाने बैसलो कपाटी कर्मा हाती काठी लागे पाठी. तू का म्हणे कर्मा किती तुला भ्यावे. अरे कर्माच्या भीतीनं कुठेही जा तरी तुम्हाला सोडत नाही ना. महाराज म्हणतात आता घाबरायचं नाही, मग उलट भोगायची तयारी ठेवा. आलिया भोगासी असावे सागर. 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 हे आलिया भोगासी असावे सागर. हे आलिया भोगासी असावे सागर. आलिया भोगासी असावे सागर. आलिया भोगासी असावे सागर. देवावरी भार घालोनिया. आलिया भोगासी असावे सागर. देवावरी भार घालोनिया. आलिया भोगासी असावे सागर. देवावरी भार घालोनिया. मग तो कृपा सिंधू दिवारी सागरे. मग तो कृपा सिंधू दिवारी सागरे. कृपा सिंधू दिवारी सागरे. हे कृपा कृपा सिंधू दिवारी सागरे. दिवारी सागरे. आज के आनंद की भी जया. काही गायनाचार्य मृदंगाचार्य मंडळी एक नंबर. जरी एक नंबर असले तरी 12ला सोडतो. आलिया भोगासी असावे सादर. अरे ते भोगावंच लागते ना, मग घाबरू नका, उलट भोगायची तयारी ठेवा. आलिया भोगासी असावे सादर. पुढचे शब्द आहे देवावरी भार घालोनिया. हे महत्वाचं आहे. देवावरी भार घालोणे. अरे भार घालणे म्हणजे नेमकं काय? त्याच्या डोक्यावर बोझ ठेवणे नाही. भार घालणे याला म्हणतात अण्णासाहेब त्याचं नाव घेणे, त्याचं भजन करणे, त्याचं चिंतन करणे, याचं नाव आहे भार घालणे. आता तुम्ही पहा बरं, पत्नी पतीचं नाव घेत असते. ए रोहिदास, ते पुस्तक मिळतं रे पंढरपूरच्या जत्रेत. तो दुकानदार चंद्रभागेच्या वाळवंटात असतो. दोघंच नवरा बायको, दुकान, गळ्यात हार्मोनियम याच्या आणि पुस्तकाचं बंडल तिच्या हातात. हे मागं ते पुढं. आणि जिथे जिथे वारकरी ते चंद्रभागेत तिथं तिथं यांचं गाणं चालू असते. ते पुढं म्हणतं ही मागं. 7व्या दिवशी सटवीचा फेरा गोपी बाळा तिनं जपून धरा. निज त्या वेळेला आंघोळा करा जो बाळा जो रे जो. मग ही म्हणते शिवाजीचा पाळणा. हे दुकानदार किंमत 40 रुपये. मग हे भसाड्या आवाजात हे मागचं म्हणतं पत्नीने पतीचे नाव घ्यायचे एक पुस्तक किंमत 50 रुपये. आणि गरजू लोक ते पुस्तक खरेदी करतात. त्याच्यात आहे तसं पाठ करतात. बरं का ऐकण्यात आपा. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर, अब्दागिरी धरा. जातं दुष्काळ रोडवर पण पुस्तकात राव निघाले लढाईवर. अब्दागिरी कुठली अब्दागिरी? खोरण टोपलेले का डोक्यावर, पण पुस्तकात. एवढं नाटकी नाव त्याची बायको एकदा घेते. एकदा बायको नाव घेते तर जन्मभर सांभाळण्याची जबाबदारी पतीवर येते. साधी गोष्ट आहे.
अरे एकदा नाव घेण्यानं जर पती जन्मभर सांभाळत असेल तर रात्रंदिवस भजन केल्यावर तो देव काय झोपा काढतो का? म्हणून देवावरी भार घालून या देवावरी भार घालून या देवावरी भार घालून या देवावरी भार आलिया भोगासी असावे सादर पण देवावरी भार घालून या. एकदा त्याच्यावर जबाबदारी टाकली मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारी षटकार चालू आहे आता. सगळे तेंडुलकरच भेटले ना आज. मजा आहे. आलिया भोगासी असावे सादर पण देवावरी भार घालून या. आणि एकदा त्याच्यावर भार घातला ना मग तो कृपा सिंधू. ती लाईन तिथून पुढे वाचायची. मी कधी सांगत नाही, दुसऱ्या चरणात सांगतात ते, तुम्ही वेल्डिंग करायची. मजा तेव्हा येते. मग शब्द तिथे लागला. आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या. आणि एकदा भार घातला मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. बरं का रविदास, माझ्याकडे लक्ष दे. बघ शब्द काय आहे. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. पहिली गोष्ट आहे, साकडं पडूच देत नाही. बरं का अण्णासाहेब, काहीच साकडे पडून दे, काहीच साकडे पडून दे, काहीच साकडे पडून दे. आता मस्ती संपली का नाही. ए निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे
मस्ती उघडी पडलीच. द्रौपद विषय तो त्यांचा झाला नारायण आहे. नापास झाला तिथं. विठ्ठल जाऊ दे, आपला आपल्यात ठेवू. निर्वाणीच फिरवलं पुन्हा. भक्ताईशी जाण्याचे तेही उदास गेले. अशा पास निवारण विषय त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता त्याचं निर्वाणी गोविंद. ठीक आहे ठीक आहे. तरी पण 100 पैकी 90 आहेस तुला. काय पहिली गोष्ट साकडच पडू देत नाही का. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. पहिली गोष्ट साकडं पडू देत नाही. आणि जर पडलं तर मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. हे साकडं पडल्यावरचं प्रकरण आहे. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. हा मग शब्द तिथे लागतो भार घातल्यावर. बरं का विजूभाऊ, ते सर्वांना माहीत आहे. आता सांगून वेळ घेत नाही. झपाट्यानं घड्याळ पुढे चाललं. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्र कैची झाली माऊली, वगैरे 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 मध्ये इथं थांबून जा. मग वनवासात जावं लागलं 12 वर्षासाठी. 1 वर्षाचा अज्ञातवास. बरं का ऐकनाथ आप्पा, वनवासात जावं लागलं. वनवासात पांडव गेले. हरणाचे कातडे परिधान, डोक्यावर मातीचा माठ, तळ्यावरून पाणी आणणारी द्रौपदी. झोपड्यात राहतात. ऐश्वर्य भोगलेले सांगतो. कसे काय हाल भोगतात म्हणून पाहायला दोघं जातात. द्रौपदीचा भाऊ, त्याचं नाव दृष्टद्युम्न, आणि जगाचा बाप श्रीकृष्ण रथात बसून गेले पांडवाचे हाल बघायला. जसा श्रीकृष्ण पाहला मातीचा माठ डोक्यावर घेऊन पाणी आणणारी द्रौपदी, काय वाटलं असेल. जिच्याकडे दासी होत्या पळत यायच्या, पाणी घ्या मालकीन, तिच्या डोक्यावर माठ आहे. भरजरी कपड्यात फिरणारे पांडव वाघाचे आपलं हरणाचे कातडे गुंडाळून आहे, कंदमुळे खातात. जसा जगाचा बाप बघितला ना अण्णासाहेब, द्रौपदीला रडू आवरलं नाही. पहिली गळ्याला बिलगली देव बाप्पाच्या आणि रडू लागली. महाभारतात तिचे शब्द आहे बरं का, हे नीट आहे का. देवा कथम नु भार्या पार्थाना तव कृष्ण सखे विभो दृष्टद्युम्नस्य भगिनी सभाम कृषित मादृशी. अर्जुनासारख्या वीराची मी बायको आहे, तुझ्यासारख्याची सखी आहे, आणि हा दृष्टद्युम्न माझा सक्का भाऊ आहे. हा अतिरथी आहे. अतिरथी मोजकेच होते. अतिरथी कोणाला म्हणतात. रथी, महारथी, अतिरथी हे 3 प्रकार आहे युद्धात. एक रथी दुसऱ्या रथवाल्यासोबत लढाई करतो तो रथी. एक रथी शेकडो रथावाल्यासोबत लढाई करतो तो महारथी. आणि एक रथी सर्वांच्या सोबत एकटा लढतो तो अतिरथी. हा दृष्टद्युम्न माझा सक्का भाऊ अतिरथी आहे. तू ब्रह्मांडाचा धनी आहे. गांडीव नावाचं धनुष्य आहे, त्याच्यावर जगाच्या पाठीवर 3 बाण लावू शकतात. एक तर अर्जुन, एक तर श्रीकृष्ण, एक तर भीम. ते गांडीव धनुष्य अर्जुनाकडे आहे. हा भीम याच्यात 1000 हत्तीचं बळ आहे. हा अतिरथी माझा भाऊ आहे आणि तू ब्रह्मांडाचा धनी आहे. एवढे मोठे मोठे लोक माझ्याकडे असताना त्या दुःशासनानं केस धरून ओढत न्यावं, काही वाटत नाही तुम्हाला. हे जंगलातलं सांगतो. बाकीच जाऊ दे देवा, बाकीचं जाऊ दे, यांचं जाऊ दे. धिक बलम भीमसेनस्य धिक पार्थस्य धनुष्मताम यो माम रूप विप्रकृताम शूद्र मर्षयताम जनार्दन. मला तुझ्याबद्दल वाईट वाटतं का. अरे तुला कळत नव्हतं का माझ्या द्रौपदीला केस धरून ओढत आणणार आहे. द्रौपदे, तुझे पती जुगार खेळायला बसले ना तेव्हाच कळालं होतं पुढं काय होणार आहे. मग तू उशीर का केला. मी कशाला उशीर केला. मी तर 9:30ला झालो. मग कुठं होता. तिथंच होतो. मग का नाही धावला. मजा बघत होतो का. खरं सांग द्रौपदे, तुला वडत आणल्या माझी आठवण आली का. पहिल्यांदा त्या भीष्माचार्याकडे बघितलं न्याय द्याय म्हणून, त्यांनी खाली मान घातली. मग द्रोणाचार्याकडे बघितलं, त्यांनी खाली मान घातली. कृपाचार्याकडे बघितलं,
त्यांनी खाली मान घातली. तू स्वतःच्या 5 पतीकडे बघितलं, त्यांनी खाली माना घातल्या. बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या, अबला नाईलाज झाला. आणि मग 11:30च्या दरम्यान मला मोबाईल केला. हॅलो किसनराव. मग मी धावलो. का? माझं ठरलेलं आहे, माझ्यावर जबाबदारी टाकल्याशिवाय मी त्याच्या प्रकरणात लक्ष घालत नाही. म्हणून भार घातली यावरी. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी. तुका मला भाग घातली यावरी, पैकी 250. तुका म्हणे भार घातलिया वरी, होईल कैवारी नारायण. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. आणि एकदा भार घातला ना, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. विठोबा रखुमा. आलिया भोगासी असावे सादर,